डॉक्टर युवराजच्या खांद्यावर हात ठेवतात आणि बोलतात, पूनम आता सध्या कोमात गेली आहे. केव्हा शुद्धीवर येईल हे माहिती नाही. युवराजला काय करावे हे समजतच नाही. तो आतमध्ये जातो आणि तिच्याजवळ जाऊन बसतो. त्याचे डोळे असे सुजले होते की तो कितीतरी दिवस झोपलाच नव्हता. पूनमच्या चेहऱ्यावर आलेले केस तो हाताने बाजूला करतो. तेव्हा त्याला पूनमबरोबर घालवलेली 2 वर्ष आठवतात. पूनम आणि युवराजची भेट कॉलेजमध्ये झालेली असते. पहिल्या भेटीतच त्याला पूनम खूप आवडलेली होती, पण तो केव्हाच आपल्या प्रेमाची कबुली तिला देत नाही. पंजाबी ड्रेस, हातात बांगड्या आणि केस मोकळे सोडलेले, अगदी परी आल्यासारखी ती वाटत होती. त्या दोघांमध्ये खूप सुंदर अशी मैत्री होती. पूनमला बाहेर पैसे वगैरे खर्च केलेले आवडत नव्हते. ती कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहायची आणि हॉस्टेलच्या रूमवरच स्वतःच जेवण बनवायची. एक दिवस तिला खूप कंटाळा येतो आणि ती म्हणते, चल युवराज, आपण दोघेजण जाऊन कॉफी पिऊया. युवराज म्हणतो, काय झालं? आज तुला खूप कंटाळा कशाने आला आहे? तुला तर नेहमी लेक्चर अटेंड करायला आवडतं ना, मग आज काय झालं? पूनम बोलते, माहीत नाही का, पण आज मला खूप कंटाळा आला आहे. कॉफी पिल्यानंतर थोडं फ्रेश वाटेल. माहिती नाही का, आज खूप भीती वाटत आहे. युवराज म्हणतो, तुझ्या भूतासारख्या चेहऱ्याला बघून कुणीसुद्धा घाबरेल आणि तू कशाला घाबरते? तेव्हा पूनम हसायला लागते आणि बोलते, गप्प वेड्या, काहीही बोलतोस का? खूप झाली मज्जा मस्ती, तू कधी सिरियसली घेतच नाहीस का? चल, मला तुझ्यासोबत बोलायचं नाही आहे. दोघांच्या मध्ये दररोज भांडण व्हायचं, रुसवा फुगवा दररोज चालायचं. तिचं बिनधास्त वागणं आणि बिनधास्त बोलणं हे युवराजला खूप आवडायला लागलं होतं. असेच कितीतरी दिवस निघून जातात आणि ती एक दिवस कॉलेजला येतच नाही. युवराज तिला सगळीकडे कॉलेजमध्ये शोधतो, पण ती कॉलेजमध्ये नसते. त्याला समजत नाही की ती आज का कॉलेजला आली नाही. शेवटी तो हॉस्टेलमध्ये जातो. तिथे वॉचमनला विचारतो, तर वॉचमन सांगतात, पूनम सकाळीच कॉलेजसाठी निघाली आहे. तेव्हा तर त्याला जास्तच तिची चिंता वाटू लागते. मनात अनेक शंका कुशंका येऊन जातात. तेव्हा त्याला एका अननोन नंबरवरून फोन येतो आणि समोरून एक व्यक्ती बोलते की हा मोबाईल ज्या व्यक्तीचा आहे त्या मुलगीचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि मी त्या मुलगीला सिटी हॉस्पिटलला घेऊन आलो आहे. या मोबाईलमध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुमचाच नंबर वर डायल केलेला होता, म्हणून मी तुम्हाला फोन लावला आहे. युवराज धावत पळत हॉस्पिटलमध्ये जातो आणि तिच्याजवळ जातो. तो दररोज तिच्याशी बोलायचा, भरपूर गप्पा मारायचा. पूनमचे आईवडीलसुद्धा आले होते. युवराज 24 तास पूनमजवळ बसायचा. असेच कितीतरी महिने होतात. हळूहळू पूनममध्ये हालचाली दिसू लागल्या होत्या. डॉक्टरांना सुद्धा दोघेजण खूप आवडायचे. एक दिवस युवराजच्या प्रयत्नांना यश मिळतं. पूनम शुद्धीवर येते, पण तिची स्मरणशक्ती हरवते. 23 वर्षाची पूनम 6 वर्षाच्या मुलगीसारखं वागू लागते. डॉक्टर बोलतात, पूनमची स्मरणशक्ती गेली आहे. केव्हा परत येईल माहिती नाही. युवराज तिच्याजवळ जातो. तिला म्हणतो, ए नकटे, तुझं नाक कशानं एवढं फुलले? पूनम बोलते, मला चॉकलेट पाहिजे, आत्ताच्या आत्ता. युवराज तिला चॉकलेट आणि भरपूर कॅडबरी आणून देतो. तेव्हा ती खूप खुश होते. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद असतो. डॉक्टर डिस्चार्ज देतात. युवराज पूनमच्या आईवडिलांना आपल्या गेस्ट हाऊसवर राहायला सांगतो. पूनमचे आईवडीलसुद्धा राहायला तयार होतात, कारण अनोळखी शहरात ते जाणार तरी कुठे. युवराज दररोज पूनमबरोबर लहान मुलासारखा खेळायचा, तिच्या वेण्या घालायचा. होता होईल तेवढं पूनमला आनंदात ठेवायचा. एक दिवस सकाळी लहान मुले क्रिकेट खेळत होती. ते बघून मला क्रिकेट खेळायचं आहे म्हणून हट्ट धरून बसते. पूनमचा हट्ट पुरवण्यासाठी युवराज सगळ्यांना बोलवतो आणि क्रिकेट खेळायला लागतो. क्रिकेट खेळता खेळता पूनम रन काढायला जाते आणि जोराची एका दगडावर आपटते. तेव्हा तिच्या डोक्याला मार लागतो.
युवराज पळत पळत जातो आणि पूनमला उठवून पाणी प्यायला देतो. तेव्हा पूनमची स्मरणशक्ती परत येते आणि बोलते, युवराज तू इथे कसा काय आणि मी इथं काय करते? तिची स्मरणशक्ती परत आलेली बघून युवराजला खूप आनंद होतो. तो तिच्या आईवडिलांना बोलवून सांगतो की पूनमची स्मरणशक्ती परत आली आहे. पूनमच्या आईवडिलांना सुद्धा खूप आनंद होतो. त्यांचा आनंद गगनात मावत नाही. पूनमचे आईवडील पूनमचं लग्न युवराजसोबत करण्याचा विचार करतात. युवराजच्या आईवडिलांशी बोलून त्या दोघांचे लग्न ठरवतात आणि चांगला मुहूर्त बघून त्या दोघांचं लग्न करून देतात. यालाच तर म्हणतात निस्वार्थ केलेलं खरं प्रेम. आशा करते की मित्रांनो, तुम्हाला आजची ही कहाणी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया पुढच्या कहाणीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.